गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही सगळे तयार झालो का नाही? आम्ही आता हा निघालोय दर्शनाला थेट. आता आपण जाऊ दर्शनाला. इथनं बॅगा वगैरे खालीच ठेवायचे आणि तिथनं जाऊ दर्शनाला. काय खाते ती सकाळ सकाळ? काय बी खाते एडपट. चल पुढे. तू खातो का? चला भेटतो तुम्हाला थोडा वेळ. आता आम्ही निघालोय भैरव बाबांच्या दर्शनाला. तुझं काय झोप झाली का? तू गाण्या पुढं बसलोय निवांत. झोप नाही झाली अजिबात. जाऊ इथनं भैरव बाबांचं दर्शन घेऊ. तिथले 4-5 मंदिरं कव्हर करायचे. तिथले 4-5 मंदिरं कव्हर करू आणि मग आपण जाऊ मेन मंदिरात. तर गाईज आम्ही इथं आलोय. आपलं आता इथं असं म्हणतात की इथं आश्रम आहे आणि त्या आश्रमामध्ये आपले श्रीकृष्ण त्यांची शाळा होती ती आणि त्या आश्रमात त्यांनी शिक्षण केलं असं इथं म्हणजे यांचं म्हणणं आहे. आता बघू आपण कसं काय आहे पुढं. कुठल्या मंदिराचं नाव काय कोणी माहिती? कसं वाटलं आतमध्ये? त्या असं की इथं आपले श्रीकृष्ण इथं शिकायला होते. 64 काला ते इथं शिकलेत. ते मंदिर आहे इथं. त्यांचं म्हणजे सगळं हे दाखवलं असं चित्र वगैरे आणि आतमध्ये मंदिर आहे तिथं. ते आणि सुदामा इथं शिकायला होते. आणि या साईडला इथं खाली कुंड्या आलो. या साईडला इथं असं खाली पाणी वगैरे कुंड वगैरे इकडं आणि इथंच म्हणजे त्यांचं सगळं इथंच ते राहिलेत. त्यांची जोपर्यंत शिक्षा पूर्ण होत नाही तोपर्यंत ते सगळं शिकस्तवर इथंच राहिलेले. तर लिहिलंय सगळं. यांना व्हिडिओतनं मी मोकळीच होईना झालं. ते पोरे किती स्नॅप काढशील सरक. इकडे बघ, इकडे बघ की. थांब थांब की इकडे बघ. तू काहीतरी गहाण करणार आहे. इथं महाभारतातलं म्हणजे छोटे छोटे सीन दाखवलेत आणि इथं सगळं महाभारत सांगण्याचा प्रयत्न केला. इथं असं सगळं त्यांचे महाभारतातले आपले जे श्लोक आहेत ते आणि त्याचं भगवद्गीतेमध्ये जे श्लोक आहेत ते आणि त्याचं हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये त्याचं ते आपलं हे लिहिलं आहे, अर्थ लिहिलं आहे त्याचा. हे बघा इकडे जायचं रे. कुठं फिरताय रे गाडपाटांना? तो सीन आहे जेव्हा कृष्णाने अर्जुनला आपलं ह्याचं रूप दाखवलेलं विष्णूंचं. तो सीन आहे. चला पुढं. इथं काय आहे? तर इथं असे फोटो फ्रेम आहेत. तुम्ही जे बाहेर बघितलं आपल्या श्रीकृष्णांची मूर्ती होती आणि इथं सगळे असे फोटोज वगैरे लावलेत त्यांचे. इथं हनुमान आहेत, इथं राम आहेत. हे बघा हे असं इथं वर असे 9 ग्रह आहेत.
नवग्रह केलं त्यांनी असं भारी आहे खूप इथं बघण्यासारखं. तर आता इथलं आपलं दर्शन झालंय. आता आपण पुढचं कुठलं आहे काय मग त्यांनाच माहिती. त्यांना विचार की पुढचं कुठलं आपल्याला काय माहित नाही. आता पुढच्या मंदिरात जाऊ. काही मागणं बटन दाबते थांबवायचं. पोरे व्हिडिओ जर नीट नाही ना आला माझा. मंगल ग्रहांचं मंदिर आहे आणि इथं त्यांचा जन्म झालतात असं पण जन्म झालाय असं पण म्हणतात. आता बघू आपण आतमध्ये जाऊन ते मंदिर. आम्ही लास्ट टाइम आलतो तेव्हा तर आम्हाला काय माहित नव्हतं असं मंदिरचं वगैरे, कारण आम्ही एवढं फिरलोच नाही. आम्ही फक्त भैरव बाबाला गेलतो आणि मेन मंदिरात गेलतो. तिला कुठं चालणार नाही. काय भूक लागली का नाही तुला? भूकच लागली नाही. भूक लागली ना. मग आता सातारला जाऊन जेवा. आमची चप्पल क्या भारतात आणि अख्ख्या जगात हे फक्त एकच मंदिर आहे. म्हणजे मंगळ ग्रहाचं काय मंगळ देवाचं मंगल. मस्तक का जो वसीला है वो गिरा था एक जगह भूमि पर. यहाँ भूमि माता के तो भाग हुए थे, तब जाके मंगल भगवान उत्पन्न हुए थे और विराजमान हुए थे. मंगल भगवान को शिव का पुत्र बोला गया. आपने शिवलिंग के आगे नंदी जी को देखा. यहाँ पर आपको नंदी की जगह भेड़ सवारी देखने को मिलता है. भेड़ का कारण ये मैष और वृश्चिक राशि के स्वामी है. जिस व्यक्ति की मैष और वृश्चिक राशि रहती है उसके जीवन के जो कार्य है इसी मंदिर से सिद्ध होते हैं. उनके गुरु है, उनके स्वामी है. मंगल भगवान का जन्म भूमि के गर्भ से हुआ था. अंदर आप भूमि माता का मंदिर देखते हो, जिनकी परिक्रमा पृथ्वी की परिक्रमा सामान्य माना जाता है. जैसे इंसान की नाभि होती है, ये मंदिर पृथ्वी के नाभि पर टिका है. कर्क रेखा मंदिर के शिखर के ऊपर से होकर गुजरती है. उज्जैन में आप आए हो दर्शन के लिए, दर्शन दान 2 मंदिर पे चढ़ गया. काल भैरव जो कि महाकाल के द्वारपाल काल का होता है, दान चढ़ाने से महाकाल के दर्शन लगते हैं. मंगलनाथ भगवान सेनापति है नवग्रह के. ऐलान करते हैं उज्जैन की दर्शन यात्रा मंगल होती है. जीवन के खुद के 9 ग्रह शांत रहते हैं. मंगल भारी होना, शनि तेज होना, राहु केतु. अपने जीवन में बाधा कष्ट पीड़ा समस्या ग्रहों के तवर आती है. यहाँ दान चढ़ाने से 9 ग्रह शांत रहते हैं. शनि भगवान को लोहा कपड़ा काला तेल उड़द का दान करते हो. मंगल भगवान को लाल चीज का दान चढ़ता है. लाल चीज में चढ़ाया जाता है इनको ये लाल कपड़ा, गेहूं, एक मसूर की दाल, एक श्रीफल, एक खैरगत्ता और ये नालदानी रतन मूंगा जो उंगली अंगूठी में पहनते हैं. ये रतन को ठंडक में चढ़ेगा. इनका जन्म मंगा एक तरह लाल इसलिए दरवाजे पर दान होगा. ये 5 दान करो. नाम सन्ने में बोलना. नाम में आप आ जाओगे. सन्ने में बाल बच्चे पति पत्नी जो घर का साथ नहीं है उनका भी आ जाएगा. दान करते समय कोई मनोकामना हो ये धागा बांध देना. अपना रुका हुआ कार्य यहाँ 3 महीने के अंदर मंगल होता है. भगवान मंगल जीवन के कार्य देखते हैं. इनका जन्म स्थान दर्शन का प्रसाद है. चढ़ाने से उज्जैन की यात्रा मंगल होती है तो जीवन के 9 ग्रह शांत रहते हैं. इथं असं त्यांनी ज्यांच्या म्हणजे ज्यांना काय इच्छा वगैरे असेल, ज्यांना एखादी विश मागायची ते असे इथं हे बांधून ठेवतात. आणि आम्हाला सगळं त्यांनी एवढं सगळं हे दिलंय. आणि अख्ख्या भारतात अख्ख्या जगात हे एकच मंदिर आहे. इतर थांबले तिथं पुढं भूमीत झालं. काय म्हणतेस? पुढं बघ म्हण. चल पुढं बघ. हे मंदिर असं आहे. इथं महादेवांची पिंड आहे. तिथं बघू शकता तुम्ही स्क्रीनमध्ये. पण इथं नंदी नाही, त्या जागी इथं बकरी आहे. तर आता इथलं ते दादांनी आपल्याला इथलं सगळं सांगितलंच होतं. आतमध्ये तिथं स्क्रीन आहे. आता आतमधलं तर काही करू शकत नाही, पण तुम्ही इथनं दर्शन घेऊ शकता वगैरे मस्तपैकी. आणि इथं आपल्याला एक दिसलं अजून एक महादेवांचं मंदिर. उज्जैनमध्ये खूप मंदिर आहेत. आणि आपलं सगळं आता दर्शन वगैरे झालंय. माळणी काढून ठेवली परत सगळे. चला रिक्षावाल्याचे पण फोन येतात आता आपल्याला. आपण जाऊया आता इथनं रिक्षात, कारण पुढच्या देवळात जायचं आपल्याला. 5पर्यंत टाईम आहे, कारण 5 वाजता आपली बस रिटर्न जायची. त्या हिशोबाने आपल्याला पटपट आवरलं पाहिजे. चला आता आपण जाऊ पुढच्या मंदिरात. हॅलो गाईज, आम्ही आता आलोय भैरव बाबाच्या मंदिरात. आता इथलं कीर्तिमुख वगैरे आपल्या घरी बांधायला. तर इथं समोर दिसतंय हे गेट आहे आतमध्ये जायला. आधी आता ते इकडून जाऊ. गर्दी नसली पाहिजे फक्त. आता हे सगळं घेऊन जाऊ आपण. कीर्तिमुख आपल्याला घराला लावायचं. त्यांचं काय अडलं मध्येच. काय झालं रे? माही आत्ताच म्हणते किती वेळ लागेल. एवढे वैतागलंय विचार. तिथनं आतमध्ये रोड आहे जायला. काय काय घेतलंय?
काय कीर्तिमुख आहे, फुलं आहेत, प्रसाद आहे. हे घरी घेतले, घरी बांधाय नवीन. आधीचं होतं ते आधी काढायचं, आता ते जुनं झालं. बरोबर आहे. चला आता आपण जाऊया आतमध्ये. मला तर असला कंटाळा आलाय काय बाबा. चला हर हर महादेव. गणपती बाप्पाचं मंदिर आहे इथं. गणपती बाप्पा मोरया. इकडे गाई वगैरे आहेत, त्या साईडला इथं गाई वगैरे आहेत. इथं गोमाताचं आपण दर्शन करू. जय गोमाता. गोमाताला सगळे पाला वगैरे देत आहेत इथं. असे इथं सगळे हे आहेत. सेल्फी घेणार का माझ्यासोबत? तुमचं काय? चला आता बाहेर. मी देवीच्या मंदिरात गडकालिका शक्तिपीठ आहे गडकालिका. आता इथनं बघू, एंट्री करू आतमध्ये. आधी मी फर्स्ट टाइमच आलो आपण. तेवढी गर्दी नाही बरं. पुरुष महिला वेगवेगळ्या लाईनीत. इथं सगळे पैसे असे चिटकवत आहेत. इथं सिंह आहे, कालिका देवी. दर्शन करून घ्या. काय डोळे उघडेत का बंद आहेत? हे बंद आहेत, हे उघडे. सो गाइस, फायनली आपण मंदिरात आलोय आणि आता पुढं आम्ही चालत निघालोय. या साईडला कॉरिडोर आहे. आता इथनं दिसतंय का? इथं त्या मूर्त्या आहेत. आता इथनं नाही एवढं दिसणार. आता तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवतो. आपण डायरेक्ट कॉरिडोरमध्येच जाणार आहे. आणि ओमवालं मंदिर आहे ते ह्या साईडला आहे. इकडे या साईडला ते मंदिर ओमवालं. हे यांचे वेगळ्याच धुंदीत आहेत. आता बघू, आपण जाऊ. चला पुढं. पहिले दर्शन घेऊ बाबांचं. बाबांचं मुख्य प्रवेशद्वार. भाग 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 भाग. महादेव. अजून पण खरं वाटत नाही. आम्ही शेवटी एंटर केलं आता मंदिराच्या आतमध्ये. आणि फायनली शेवटी आलो आम्ही. हॅलो, शेअर करू नका, लाईक करा. झूम करू का तुला? नाकर की पुढं. शब्द नाही बोलायला. हे बघा, अरे एवढं आपण पार करून आलो. एवढं इथनं तिथपर्यंत जायला काय अवघड? एवढं तिथनं हे करत आलोय. कसं आलो आमचं आम्हाला माहिती आहे. जुगाड करून किती जुगाड करून आलो आमचं आम्हाला माहिती आहे. चला आपण जाऊ. पाणी पिवायला जातो. थोड्याच वेळात आपण बाबांच्या दरबारात. काय रे, फ्यू मिनिट्स. बघा, लाईव्ह दर्शन घ्या. आत्ता बाबांचं लाईव्ह दर्शन तिथं चाललंय. तिथं पाय गेलेत आमच्या कामातनं. आपण आधी दर्शन घेऊन आहे का, दर्शन घेऊन आम्हाला ट्रॅव्हल्स पण आहे लगेच. पण आपलं दर्शन होणं लय महत्त्वाचं आहे. म्हणजे किती आता 1 वर्ष झालं. 1 वर्षापूर्वी आलतो, त्याच्यावर आज आलो. आता जरा 1 मिनिट. तर आता फोटोशूट आणि दर्शन वगैरे झाले. आता आपण कॉरिडोर फिरतोय. कॉरिडोर मधली पहिली मूर्ती आम्हाला ही दिसली. ही बघा. चला आपण आता तिथं जवळ जाऊया. जवळून दाखवतो मी तुम्हाला. ते बाप्पा आहेत. आता तिथं सो गाईज, आता आपलं दर्शन वगैरे झालंय मस्तपैकी. कॉरिडोर फिरायचं होतं, पण आम्हाला आमची 5 वाजता बस आहे. त्यामुळं आम्ही काय म्हणजे कॉरिडोर आता फिरू शकलो नाही. म्हणजे आता जाऊ द्या. आता एवढं हे ना आलतो. फोटो पण काढायचे होते, पण बॅक साईड पण बंद आहे. आता इथनं जाऊया आपण हॉटेलवर. आपल्या बॅगा वगैरे घेऊ. तिथं जाऊन चेंज करू आणि इथनं आपण जाऊ डायरेक्ट आता इंदोरला. तर अजून जेवण पण बाकी. आता बघू पुढं.
तर भेटतो मी तुम्हाला थोड्या वेळात. बाय बाय. सो गाईज आत्ता आमचं सगळं आवरलंय. आता आम्ही निघालोय. आम्हाला जायचं आता सातारला. ये भैया मिले थे हमें, भैया के ऑटो इधर आएंगे तो आपको कांटेक्ट कर लेंगे. ठीक है अपनी गाय ऑडियंस. ओके आपका नाम बताओ. ओके आपका नंबर इधर लगा देंगे. ठीक है उसके पास नंबर है. आवरलं का पोरे? तोंड का असं केलं? ओके बाय. कोई बात नाही. हां काय म्हणते? पाणी प्यायचं होतं बिचारीला. आत्ताशी पाणी भेटले. योगा नाही तिला पाणी आणून देत नव्हतं म्हणून झालंय सगळं. अरे नाही पाणी थुकू नको. थुकू नको. फोनला चार्जिंगच नाही आमच्या. आता काय करायचं? आता इथनं आपण जाऊ मस्तपैकी. आणि तुम्हाला आता इंदोरमध्येच भेटतो. आधीमध्ये नाही. आता चार्जिंग नाही. आता असं ते इंदोरमध्ये गेलो बघू. चला बाय बाय. आता जेवायला थांबलोय. आणि आमचं असं कधीच झालं नाही की एखाद्या ठिकाणी गेलोय तिथं आमचा मॅटर नाही झाला. आज आमचा असा मॅटर झालं की आमची बसच चुकली. ती आमच्यामुळे नाही चुकली, ती समोरच्या ज्यांनी बुकिंग केलं त्यांच्यामुळे चुकली. त्यांच्यावर मागासपासून आमची भांडणच चाललं. त्यामुळे आम्ही काय ब्लॉग बी केला नाही काय नाही. आता इंदोरमध्ये इथं जेवायला थांबलोय. मस्तपैकी अशी सिटिंग अरेंजमेंट आहे. आणि तेही बसलेत. काय वरनं पाणी पोडायला लागले. पावसा का पण मुत्ताय तिकडे झाले. तुझं काय पोरे? अरे भाई पाऊस तरी हो. चला आता आपण जेवण करून तुम्हाला भेटतो. कारण फोनमध्ये बी चार्जिंग नाही. चार्जिंगची सोय का बघू. चला बाय बाय. दादा आपलं जेवण बिवण आलंय चिडत मस्त पैकी जेवण आलंय. आणि किती जेवणार आहेस तू? होय मग असं पीठ मागितलं का रडते? नीट रडकी जरा. वाटली तरी पाहिजे रेडीमेड आहेस म्हणून. गाण्या सांग की बाबा तिला. गाण्या सध्या आता फोटोशूट मध्ये बिझी आहे. गणपा तो देख हे थांब 1 मिनिट निघलास ना. हे लवकर खावा पटापटा फास्ट. जो शेवट संपल तो बिल भरणार त्यानं. आता बघा माझं झालं. गाण्या जेवण कसं आहे भावा? एकदम भारी. माही तुला कसं वाटलं जेवण? ढाबा येऊ ढाबा. नाना काय नाना का नानी के ढाबा. कसं डाबा. नाना कसर ढाबा. जेवण खूप भारी. कडक जेवण नाही सिरियसली खरंच. तो भाऊला दाखव. तो बरोबर लावलाय. तो भाऊला बरोबर आहे. हो नाही सिरियसली एक जेवण आहे भारी आहे. इंदोर मध्ये आलो तुम्ही इथं नक्की विजिट करा. म्हणजे चांगलं जेवण आहे. आऊ क्या आ आऊ. मता 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 जा. तर आता आपली बस येते म्हणून आम्ही थांबलो. इथं आपली बस येईल. 4000 नंबर आहे बसचा. बस घेऊन झोपो डायरेक्ट. आता एवढी फाटली लय झोप आली आहे बेकार आम्हाला. 2 दिवस झालं झोप पण नाही. आता बस येते का बघू. बसमध्ये गेलो झोपणार आहे. बघू आता पुण्यापर्यंत ही बस. मग आपण पुण्यात जाऊन उतरूया. ठीक आहे तुम्हाला भेटतो मी डायरेक्ट बस आल्यावर. बाय बाय. सो गाईज आता आपण आलोय. बस आपल्याला भेटली. आता बसमध्ये आलोय. ते इकडे आहेत पोरं आपली. म्हणजे आता वर हे आहेत पुरुषला तर का आता गायबच झालाय. झोपलाय तर त्याला काय दाखवण्यात अर्थ नाही. तर आता आपण पण झोपूया. तर भेटतो मी तुम्हाला डायरेक्ट उद्या. पुण्यापर्यंत आहे म्हणतात. मग तुम्हाला आता पुण्यात गेलो आपण. आता पुढचा काय विषय तो दाखवू. चला आता बाय बाय. गुड नाईट. सो गुड मॉर्निंग गाईज. आत्ता राहुरीमध्ये आपली बस थांबलेली नाश्त्यासाठी. आम्ही सगळे फ्रेश वगैरे झाले. किती राहिलं रे? इथनं किती अजून काय माहिती 2 तास लागतील अजून. आता माहीची दुःखद घटना आहे का? काय झालं माही? सांग की आता. सांग की आपण रिव्ह्यू देऊ. हा इसका आहे. हा बोल काय झालं? बिचारे म्हणते टॉयलेटला गेले आणि पाणीच नव्हतं. हे काय हँडवॉशच नव्हता म्हणते. शपथ म्हणते पलीकडच्या बाथरूम हातात आणलाय हँडवॉशनं. यो बी असला छान आहे. मी असतो तर हँडवॉश उचलून आणला असता. बाहेर येऊन त्यांच्या हातावर दिला असता. परत नेऊन ठेवला असता. यो हातावर घेऊन आलाय. काय तीर्थप्रसाद होता होय. घ्या खावा की. चटका देऊ का? तो चटका दिसला बघ. एक चटका बघ. दुसरा चटका बस पडला खाली. हो खावा खावा. चला आपण भेटू तुम्हाला नाश्ता करू. बाय बाय. ऋषाला पाणी बॉटल घेऊन कुठं निघालाय? खरं सांग. पाणी पिला. खरं सांग. पाणी पिला रे. यांना टॉयलेट नाही म्हणून पाणी बॉटल घेऊन टॉयलेटला निघालाय. अरे माझ्या बी हातात दिसली. इथंच बसले उघड्या. हो याडपाट बोडायचे हसतच. 8 मिनिटात ओला बुक केले. तोंड दाखव की आता पारुशे. आता नाही तोंड दाखवणार.
कृष्णांनी आता एवढं मोठं युद्ध करून आलोय ना. काय करायचे अरे येडाय कर रे. आम्ही फक्त संसार मांडून आलो, तुला आता सोला जायचंय. आता आपण ओला बुक केले स्वारगेट पर्यंत. जाऊ इथं आता स्वारगेटला आपण. आम्ही आता इथे संगमवाडीमध्ये फुल वसाड भाग आहे पुण्यातलं. काय जोगेश्वर मिसळ, इथं मिसळ खाल्ली आता आम्ही. आता ओला इथे आपली कॅब म्हणून आम्ही थांबलोय. आता ओला आले की आपण जाऊ इथनं डायरेक्ट स्वारगेटला. चला तो गाईज आम्ही आत्ता निघालोय स्वारगेटला. आपली कॅब आली. इथनं नाही दिसत आहे तिथं किती आहे. काय म्हणताय? फक्त घर दिसतंय, फक्त बाकी घर दिसतंय ना. तुम्हाला काय सोनपापडी. आता इथनं जाऊ आपण. बांगबुंग करत आहे ना हे पारुशीचं तर काय तिचं तोंडच उतरलंय. तिथं म्हणते दाल भाटी पाहिजे. आता इथं आलो तुला कुठनं द्यायची दाल भाटी. भाट्याच खाताय नसतं, भाट्याच सोडतंय. काय घेताय ते? काय घेताय? काय घेतोय हे? आवळा कावळा. ही बॅग दे की उजेला. अरे का की दो माही तर आम्हाला खायला घेतलं. माही काय खाते? बडीशेप. अरे बडीशेप नाही. अरे काय आहे माहितीये का? पालीचं. पैसे पाठवले नसते आपल्याकडे किती शिल्लक होते. इकडे बघून बोल की मग याच गोष्टी. एवढं पैसे पाठवले तर किती होते आपले? तुम्हालाच माहिती किती. 200 रुपयेच कॅश होती. 600. दुसऱ्या बसने गेलो. काय म्हणली काय अरे म्हणलं तिकीट पुरींची 100 आहे. मग नाका पुसते हळूच गावली केव्हा परत गावली. सो काय फायनली आम्ही पोहोचलोय साताऱ्यात. आणि ह्यांची तोंड बघू शकता. इथं श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आहे. आणि आज महाराजांची आपल्या जयंती बरोबर आम्ही टायमावर आलो. आता रात्री आपण मस्तपैकी जाऊ सर्कलला. तिथं जरा शो बी असतो नाही का. आता यो ब्लॉग आपण इथंच एंड करू. ज्यांना म्हणतोय ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. स्टे ट्यून.